विधान परिषदेचे अर्ज भरण्याची काल शेवटची मुदत होती। महायुतीमध्ये विधान परिषदेचा जागा वाटप फायनल झालं आणि यामध्ये जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे 3 पक्षांचा तो पण समोर आला। मात्र यामध्ये आरपीआय पक्षाला एक तरी जागा द्यायला हवी होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी एक्स पोस्टद्वारे दिलेली आहे। आपल्या सोबत मंत्री रामदास आठवले आहेत। तुम्ही ट्विट करत म्हटलात की एक तरी जागा या विधान परिषदेला मिळायला हवी होती। तुम्ही विधानसभेच्या वेळी सुद्धा जागा मागितल्या होत्या, लोकसभेच्या वेळी पण जागा मागितल्या होत्या, मात्र आरपीआयला बाजूला ठेवून हे जागा वाटप केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं का? नाही, ही गोष्ट खरी आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचा घटक पक्ष आहे। आपल्याला माहीत आहे की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली त्यावेळेला शिवसेना भाजप अगोदर एकत्र होती, युती होती। पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2012ला आरपीआय त्यांच्यासोबत आला आणि युतीचा जो शब्दप्रयोग महायुती झालेला आहे। आता माननीय एकनाथ शिंदे जे आलेले आहे त्याबद्दल आम्हाला समाधान आहे। अजितदादा पवार साहेबांचा एनसीपी आमच्यासोबत आला ही अत्यंत आनंदाची बाब आहे। पण रिपब्लिकन पक्षाला कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे। एकतर मला राज्यसभा मिळाली ही गोष्ट खरी आहे। नरेंद्र मोदींच्या सोबत, अमित शहांच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत। पण बीएमसी निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आरपीआयला एक जागा मिळाली नाही त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिलेला आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि मागे ज्या 10 जागांच्या निवडणुका झाल्या MLCच्या आमदारातून त्यावेळेला एक जागा मला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती। म्हणणं की शब्द पाळला नाही भाजपने? आता म्हणजे आता एकतर आता 17 जागा आहेत त्यामध्ये आम्ही मागणी केली नव्हती, कारण या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये आम्हाला निवडून येणं थोडं शक्य होतं। पण आमदारांच्या ह्याच्यामध्ये काही अडचण अजिबात नव्हती। आणि एकतर आता 5 ज्या राज्यपालांच्या नियुक्तीच्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला एक जागा मिळावी, त्यानंतर आम्हाला 1-2 तरी महामंडळाचे अध्यक्षपदे मिळावीत ही आमची अपेक्षा आहे। 40-50 तरी जर मेंबर आम्हाला मिळाले महामंडळाचे तर प्रत्येक जिल्ह्याला एखाद महामंडळ देता येऊ शकेल। तर एक तर मला असं वाटतं की आरपीआय हा प्रामाणिक हा पक्ष आहे, छोटा पक्ष आहे परंतु इमानदार पक्ष आहे। नरेंद्र मोदींच्या विकासाच्या या अजेंड्यावर आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत ताकदीनं आहोत। नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आमच्यावर कुठेतरी अन्याय होतोय अशा पद्धतीचं चित्र आहे। केंद्रात तुम्हाला मंत्रिपद दिलं जातं मात्र राज्यामध्ये विचारलं पण जात नाही असं तुम्हाला वाटतं? हा तो गोष्ट खरी आहे की इतर 2 मोठे पक्ष आल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं नाव सुद्धा घेतलं जात नाही आहे। एकतर महायुतीमध्ये आरपीआय आल्यानंतर महायुती झालेली असताना सुद्धा रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आहे की नाही अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह आहे। दिल्लीमध्ये आम्ही एनडीएमध्ये आहोत, पण महाराष्ट्र बोललात का नरेंद्र मोदींशी किंवा अमित शहांशी या सगळ्या संदर्भात बोललात का की राज्यात तुम्ही जसं म्हणालात की आरपीआयवर अन्याय होतोय? आरपीआयवर अन्याय होतो गोष्ट खरी आहे, कारण आता त्याची अडचणी त्यांची अशी आहे की माननीय एकनाथ शिंदेजी आणि एनसीपी त्यांच्यासोबत असल्यामुळं आणि BJPमध्ये मोठी गर्दी झालेली असल्यामुळं त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचे मी काय करणार, कारण माझ्यासोबत अनेक वर्षांपासून एक कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे मी दिल्लीला पोचलेलो आहे। त्यांना मला न्याय देता आला नाही तर काय अर्थ नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला जो शब्द आहे तो पाळावा आणि एक MLC आणि आम्हाला 1-2 महामंडळाचे अध्यक्षपद काय मेंबर जिल्ह्याच्या कमिट्या तालुक्याच्या कमिट्या HO अशा पद्धतीनं आम्हाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे। एकतर मुंबईमध्ये आमची ताकद मोठी असतानाही आम्हाला एक जागा तर दिलीच नाही, पण एखादी कॉप्शनची जागा होती ती तरी आम्हाला एखादी मिळणं अत्यंत आवश्यक। कार्यकर्ते काय म्हणतात तुमचे? कार्यकर्ते काय म्हणतात? आरपीआयचे कार्यकर्ते काय म्हणतात? महायुतीमध्ये नाराजी आहे की आपल्याला डावलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे, आपल्याला न्याय मिळत नाही ही त्यांची भूमिका आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांना माहीत आहे त्यामध्ये मी प्रयत्न करतो, पण आपल्या मित्रपक्षाकडून BJPकडून त्याला साथ दिली जात नाही अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। तुम्ही नाराजी व्यक्त केली अशीच नाराजी माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी सुद्धा व्यक्त केली। त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची ताकद असताना सुद्धा भाजपकडनं
त्यांना बाजूला केलं जाते, शिवसेनेला बाजूला केलं जाते, त्यामुळे दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. खरंच भाजपकडनं काही पक्षांना डावललं जाते असं तुम्हाला वाटतं, जे अब्दुल सत्तार बोलतात? मला वाटतं की त्यांना डावललं जाते असं दिसत नाही, कारण 17 जागापैकी जे 11 जागा BJP लढते, जे 4 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत, 2 जागा NCPला मिळालेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्यावर फार अन्याय होतो असं नाही आहे. पण आता जागा वाटपामध्ये BJP सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्या प्रपोर्शनेटमध्ये ते 11 जागा लढत आहेत, ही गोष्ट चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेवर अन्याय होतो असं मला वाटत नाही. म्हणता की गृहीत धरू नका, RPI पक्षाला गृहीत धरू नका. नाही, RPI पक्षाला म्हणजे RPI आपल्यासोबत आहे, पण आता तुम्ही प्रत्येक वेळेला जर आम्हाला डावलत असाल तरी आमची मोठी नाराज आमच्या त्या समाजामध्ये आहे. लोकांना माहीत आहे की मी लोकांसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे आणि मी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आम्हाला काही मिळत नाही भावना लोकांची आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे कार्यकर्त्यांना ओळखणारे आहेत, कार्यकर्ते सांभाळणारे ते आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. भेट घेणारा, फडणवीसांची भेट घेणारा, त्यांना भेटणार आहे. मी त्यांना वेळ मागितलेली आहे. आता मी 1-2 दिवस दिल्लीला आणि कर्नाटकमध्ये आहे. मी आल्यानंतर त्यांची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना भेटून त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे होते रामदास आठवले त्यांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळावा आणि एक प्रकारे विधान परिषदेमध्ये एकही जागा यावेळेस मिळाली नाही आणि पुढच्या वेळेस मिळावी, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि ज्या प्रकारे RPI पक्षाला राज्यामध्ये डावललं जाते त्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.